वेलकम स्टुडंट्स. आपण जॉमेट्रीचा फर्स्ट लेसन स्टार्ट केलेला आहे, बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री, आणि त्यातला आता आज प्रॅक्टिस सेट 1.2 आपण पाहणार आहोत. त्याला लागणारे जे सगळे टर्म्स आहेत हे मी आधी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत. ठीक आहे, आता आपण प्रॅक्टिस सेट 1.2 पाहायचं आहे. बघा, फर्स्ट क्वेश्चनमध्ये त्यांनी काय दिले तुम्हाला, The following table shows points on a number line and their coordinates. Decide whether the line segments given below the table are congruent or not. तुम्हाला त्या टेबलच्या खालच्या बाजूला असे तीन पेयर्स दिलेत बघा, सेगमेंट डीई अँड सेगमेंट एबी, सेगमेंट बीसी अँड सेगमेंट एडी, आणि लास्ट आहे सेगमेंट बीई आणि सेगमेंट एडी. हे सेगमेंट्स कॉन्ग्रंट आहेत की नाही हे तुम्हाला विचारले, आणि मध्ये टेबलमध्ये तुम्हाला पॉइंट्स ए बी सी डी ई आणि त्यांचे कोऑर्डिनेट्स दिलेत तुम्हाला -3, 5, 2, -7 आणि 9 असे तुम्हाला कोऑर्डिनेट्स दिलेत. आता आपण याचं सोल्युशन बघूया. तुम्ही पहिल्यांदा काय करायचं, ते जे पॉइंट्स तुम्हाला दिलेत ना, पॉइंट्स आणि त्यांचे कोऑर्डिनेट्स हे आधी लिहून घ्यायचे. पॉइंट्स आणि कोऑर्डिनेट्स. पॉइंट्स मध्ये काय काय सांगा, ए बी सी डी आणि ई. ठीक आहे, आणि कोऑर्डिनेट्स मध्ये काय काय, -3, 5, 2, -7 आणि 9. ते झाल्यानंतर खाली फर्स्ट नंबर टाकायचा आणि ती पेअर लिहायची, सेगमेंट डी आणि सेगमेंट ए. बघा, फर्स्ट नंबर सेगमेंट टीई अँड सेगमेंट ए. ही जी पेअर आहे म्हणजे एबी आणि डीई दोन सेगमेंट्स कॉन्ग्रंट आहेत की नाही तुम्हाला ठरवायचं. आता पहिल्यांदा आपण सेगमेंट डीई ची लेंथ मिळवूया. त्यासाठी आपल्याला डिस्टन्स डीई कॅल्क्युलेट केलं पाहिजे. काय केलं पाहिजे, डिस्टन्स डीई पहिल्यांदा कॅल्क्युलेट केलं पाहिजे. सांगा, डी चा कोऑर्डिनेट किती आहे सांगा, -7. ई चा कोऑर्डिनेट किती आहे सांगा, 9. ह्यातला कोण मोठा आहे, तर 9 मोठा आहे. लार्जेस्ट कोऑर्डिनेट मायनस स्मॉलेस्ट कोऑर्डिनेट म्हणजे 9 - -7 म्हणजे 9 + 7. आन्सर आलं 16. म्हणजे थोडक्यात लेंथ डीई इक्वल्स 16 युनिट्स. आता प्रश्न आहे ते एबीचा. मग पहिल्यांदा डिस्टन्स एबी कॅल्क्युलेट करायचं. डिस्टन्स एबी, चला ए आणि बी दोघांकडे बघा. ए चा कोऑर्डिनेट आहे -3, बी चा कोऑर्डिनेट आहे 5. लार्जेस्ट मधनं म्हणजे 5 मोठे आहेत, त्यातून मायनस करा स्मॉलेस्ट, म्हणजे 5 - -3 म्हणजे 8. म्हणजे लेंथ एबी तुम्हाला काय मिळालं सांगा, लेंथ एबी इक्वल्स 8 युनिट्स. मग सांगा, डीई ची लेंथ 16 आहे, एडी ची लेंथ 8 आहे. मग या दोन्ही लेंथ इक्वल आहेत का, तर नाही आहेत. मग खाली लिहायचं, लेंथ डीई इज नॉट इक्वल टू लेंथ एबी. देयरफॉर हे दोन सेगमेंट्स कॉन्ग्रंट नाही आहेत. देयरफॉर segment DE and segment AB are not congruent. या प्रकारे त्यातला पहिला क्वेश्चन सोडवायचा. आता त्यातला सेकंड क्वेश्चन बघा. त्यातला सेकंड क्वेश्चन आहे सेगमेंट बीसी आणि सेगमेंट एडी. सेगमेंट बीसी अँड सेगमेंट एडी. आपण पहिल्यांदा बीसी ची लेंथ काढायची. त्यासाठी आधी डिस्टन्स बीसी काढावं लागेल. सांगा, डिस्टन्स बीसी. बघा बी आणि सी कुठे आहेत, बघा बी आणि सी त्यांच्या कोऑर्डिनेट्स कडे बघा. कोण मोठा आहे, बी चा कोऑर्डिनेट मोठा आहे आणि सी चा लहान आहे. म्हणजे लार्जेस्ट कोऑर्डिनेट मायनस स्मॉलेस्ट कोऑर्डिनेट म्हणजे डिस्टन्स किती आलं, 3. त्यानंतर त्याची लेंथ लिहूया. देयरफॉर लेंथ बीसी इक्वल्स 3 युनिट्स. आता एडी ची आपण लेंथ काढायची. त्याकरता पहिल्यांदा
डिस्टन्स एडी काढायचं. डिस्टन्स एडी बघा, ए कुठे आहे आणि डी कुठे आहे बघा. ए कुठे आहे, डी कुठे आहे बघा. हा, मग ए डी चा कोण यातला मोठा कोण सांगा दोघांमध्ये, या दोघांमध्ये मोठं कोण आहे सांगा. तर -3 मोठा, म्हणजे -3 मधून मायनस करा, कोण स्मॉलर आहे सांगा. -7, म्हणजे हे -3 ऍड इट इज मायनस मायनस प्लस 7. आता 7 मधून 3 गेले 4 मिळाले, म्हणजे पुन्हा लेंथ एडी तुम्हाला काय मिळाले 4 युनिट्स. बीसी ची लेंथ 3 युनिट्स आहे, एडी ची लेंथ 4 युनिट्स आहे. मग बीसी आणि एडी च्या लेंथ इक्वल आहेत का? नाही. देयरफॉर लेंथ बीसी इज नॉट इक्वल टू लेंथ एडी. देयरफॉर सेगमेंट बीसी and segment AD are not congruent. Segment BC and segment AD are not congruent. आता राहिलेला तिसरा क्वेश्चन मात्र तुमचा तुम्ही ट्राय करायचं. असंच डिस्टन्सेस काढायचे. समजा BC आणि ह्याची लेंथ इक्वल आली, समजा इक्वल, तर बघा हे नॉट इक्वलच आहे, ते नुसतं इक्वल टू साइन करायचं आणि खाली म्हणायचं सेगमेंट सो अँड सो आर कॉन्ग्रुएंट असं म्हणायचं. लक्षात येईल तुम्हाला. मग यातला थर्ड क्वेश्चन तुमचं तुम्ही स्वतः करा. नाउ क्वेश्चन 2. पॉइंट M is the midpoint of segment AB. AB equals 8. Then find length AM. बघ, पहिल्यांदा आधी एक रफ फिगर करून घ्यायची. सेगमेंट AB याची लेंथ तुम्हाला किती दिली? 10 सेंटीमीटर दिली. नाही, 8 सेंटीमीटर. 8 आहे, सेंटीमीटर सुद्धा नाही आहे. AB ची लेंथ किती आहे सांगा? 8 आहे. 8 आणि M इज मिड पॉइंट ऑफ AB असं म्हणलेलं आहे. M इज मिड पॉइंट ऑफ AB. तर आपल्याला AM ची लेंथ काय असं विचारलेलं आहे. ठीक आहे, बघा सुरुवात अशी करायची. लेंथ ऑफ सेगमेंट AB म्हणजे लेंथ AB इक्वल्स 8 युनिट्स. हे पहिल्यांदा लिहून घ्यायचं. मग खाली लिहायचं M इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB. M हा काय आहे? AB चा मिड पॉइंट आहे. मग लेंथ AM इक्वल्स हाफ ऑफ लेंथ AB. लेंथ AM इक्वल्स हाफ ऑफ लेंथ AB, म्हणजे हाफ ऑफ 8 इक्वल्स 4 युनिट्स. म्हणजे लेंथ AM तुम्हाला काय मिळालं सांगा? 4 युनिट्स. ओके, तर थर्ड क्वेश्चन बघा. Point P is the midpoint of segment CD. Point P is the midpoint of segment CD. If CP equals 2.5, find length CD असं विचारलेलं आहे. पुन्हा एकदा एक रफ फिगर काढूया आपण. हे बघा CD. तर त्याच्यामध्ये P हा मिड पॉइंट आहे. P इज मिड पॉइंट, म्हणजे थोडक्यात हे दोन्ही डिस्टन्सेस इक्वल आहेत. आणि CP ची लेंथ 2.5 दिलेली आहे. CP ची लेंथ किती आहे? 2.5. फाइंड लेंथ CD असं तुम्हाला विचारलेलं आहे. बघा, सो असं करायचं. P इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट C. ठीक है, लेंथ CP इक्वल्स 2.5 units. Next one, therefore length CP equals half of length CD. हाफ ऑफ लेंथ CD. सांगा CP ची लेंथ किती आहे? 2.5. हाफ ऑफ लेंथ CD ऍज इट इज, कारण CD ची आपल्याला लेंथ विचारली. आता हे 2 ट्रान्सफर करा, म्हणजे मल्टिप्लायचे काय होते? इथं मल्टिप्लाय होते. 2.5 मल्टिप्लाइड बाय 2 इक्वल्स काय राहिलं सांगा? लेंथ CD. फायनल आन्सर लेंथ CD इक्वल्स ह्याचं डबल म्हणजे 5 युनिट्स. या अशा प्रकारे लिहून घ्यायचं. ओके ओके, फोर्थ क्वेश्चन काय दिला बघा. इफ AB इक्वल्स 3 सेंटीमीटर, AB इक्वल्स 5 सेंटीमीटर, सॉरी
if AB equals 5 centimeter, BP equals 2 centimeter, and AP equals 3.4 centimeter, compare the segments. कंपेअर म्हणजे कोण लहान आहे, कोण मोठं आहे, कोण सर्वात लहान आहे, कोण सर्वात मोठं आहे, कोण मध्ये आहे, हे सांगणं, ह्याला कंपॅरिझन म्हणायचं. आपण ह्या पहिल्यांदा लेन्स लिहून घेतल्या. आता या दोघांचं पहिले आपण कंपॅरिझन करूया, या दोघांचं. ठीक आहे. मग आता या केसमध्ये मला सांगा की कन्सिडर असं म्हणायचं. कन्सिडर AB equals 5 centimeter and BP equals 2 centimeter. Therefore, AB is greater than BP. AB हा AB ची लेंथ BP पेक्षा काय जास्त आहे. ठीक आहे. आता आपण फर्स्ट आणि थर्डचा विचार करूया. फर्स्ट आणि थर्डचा कन्सिडर AB equals 5 centimeter and AP equals 3.4 centimeter. ठीक आहे. मग या दोघांमध्ये देखील 5 मोठे आहे की नाही, म्हणजे पुन्हा काय मिळालं सांगा, AB is greater than AP, इक्वेशन 2. आता हे तर कन्फर्म झालं की AB या दोघांपेक्षा AP आणि BP दोघांपेक्षा मोठा आहे. मग राहिला आता या दोघांचा प्रश्न आहे, ते आपण कंपेअर करूया. कन्सिडर BP equals 2 centimeter and AP equals 3.4 centimeter. सांगा या दोघांमध्ये कोण मोठा आहे. Therefore, AP is greater than BP, इक्वेशन 3. म्हणजे आपल्याला इथे कळलं की AB या दोघांपेक्षा मोठा आहे. या दोघांमध्ये AP मोठा आहे. AP. मग तुम्हाला फ्रॉम 1 2 3 तुम्हाला काय समजलं, तर फ्रॉम इक्वेशन्स 1 2 3 आपल्याला काय काय समजलं सांगा. फ्रॉम इक्वेशन्स 1 2 3 AB सर्वात मोठा. ठीक आहे. AB सर्वात मोठा. मग राहिले दोन BP आणि AP, तर त्यामध्ये AP मोठा आहे त्या दोघांमध्ये. AP थोडा मोठा आणि त्याच्यापेक्षा सर्वात लहान कोण आहे सांगा, BP आहे. और हे उलट लिहिलं तर BP सगळ्यात लहान आहे, लेस दॅन AP त्यातला मध्ये आहे आणि लेस दॅन AB. या दोन्हीचा अर्थ एकच आहे, लक्षात ठेवा. AB सर्वात मोठा, त्याच्यापेक्षा थोडा लहान AP आणि सर्वात लहान कोण, BP. हेच BP इज लेस दॅन म्हणजे लहान आहे AP पेक्षा, आणि AP इज लेस दॅन AB म्हणजे AP देखील AB पेक्षा काय आहे, लहान आहे. या दोन्हीचा अर्थ एकच आहे. या प्रकारे हे लिहिता आलं पाहिजे. ओके. Now question number 5. Write the answers to the following questions with reference to the figure 1.13. एक नंबर लाईन सारखी तुम्हाला फिगर काढून दिलेली, त्याच्यावरती पॉइंट्स आहेत PSRPQ असे पॉइंट्स दिले. आणि फर्स्ट क्वेश्चन विचारलाय बघा, राईट द नेम ऑफ द अपोजिट रे ऑफ रे RP. रे RP म्हणजे R पासून सुरू आणि P कडे इन्फायनाइटली एक्सटेंड होणार. त्याने जरी रे RP म्हणला असेल तर तो इथे कधी थांबत नाही, तो रे तो इकडे पुढे हे बघा, रे RP त्यांनी जे नाव दिले की नाही, तर रे केवढा दाखवू का तुम्हाला मी, इथून सुरू होतो आणि या बाजूला इन्फायनाइटली एक्सटेंड होतो. मग सर त्याच्यावर मध्ये क्यू नाव आले की, अरे एखाद्या लाईनवर इन्फायनाइट पॉइंट्स असतात, मग त्यातल्या एखाद्या पॉइंटला नाव दिलं म्हणून काही बिघडत नाही. त्यामुळे रे RP म्हणजे R ला सुरू होणार आणि त्या दिशेला, त्या डिरेक्शन मध्ये इन्फायनाइटली एक्सटेंड होणार, तिकडे थांबणारच नाही कधी. ह्याला म्हणतात रे RP. मग तुम्हाला विचारले राईट द नेम ऑफ द अपोजिट रे ऑफ रे RP. मग रे RP ला अपोजिट रे कोणता आहे, तर रे RS आहे किंवा रे RT आहे. तुम्हाला कोणतंही नाव देऊ शकता तुम्ही, त्या दोघांपैकी कोणतंही नाव देऊ शकता. म्हणजे पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आहे, फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर आहे रे RS. बघा, रे RS or ray RT is the opposite ray of ray RP. Second question बघा, write down the intersection of ray PQ and ray RP. Write down the intersection म्हणजे common. Write down the intersection of ray PQ and ray RP. ray PQ आणि ray RP ह्यांचं इंटरसेक्शन पाहिजे.
इंटरसेक्शनचा अर्थ कॉमन. इंटरसेक्शनचा अर्थ काय? कॉमन. बघा रे कोणत्या कोणत्या रे सांगितले त्यांनी? रे पी क्यू आणि रे आर पी यांचं इंटरसेक्शन. तर पहिल्यांदा रे पी क्यू म्हणजे बघूया, इथून स्टार्ट होणार आणि या बाजूला इन्फायनाइट असणार. हा झाला आपला रे पी क्यू. आता रे आर पी म्हणजे इथून सुरू होणार, इथून, आणि या बाजूला इन्फायनाइटली एक्सटेंड होणार. या दोघात कॉमन काय आलं? कॉमन. परत बघा, रे पी क्यू म्हणजे इथून स्टार्ट होणार, इकडे इन्फायनाइट जाणार. आरपी म्हणजे इथून स्टार्ट होणार, त्याच बाजूला इन्फायनाइट असणार. हवं तर मी काय करतो, रे पी क्यू ला मी वेगळा कलर वापरतो. रे पी क्यू बघा, इथून सुरू होणार आणि या बाजूला इन्फायनाइट एक्सटेंड होणार. हा तुमचा रे पी क्यू आहे. आणि रे हा जो आहे आरपी, तो कलर रेडच दाखवला आहे. आता दोन्ही कलर्स कुठे आलेत बघा, तो कॉमन पार्ट झाला. कॉमन पार्ट आहे तो इथून सुरू होतो, पी पासून सुरू होतो आणि त्या बाजूला इन्फायनाइटली एक्सटेंड होतो. म्हणजे तो देखील रे लक्षात ठेवा, आणि ते म्हणजे रे पी क्यू आहे. त्यांनी विचारलंय व्हॉट इज द इंटरसेक्शन ऑफ रे, व्हॉट इज द इंटरसेक्शन सेट ऑफ रे पी क्यू अँड रे आर पी. बघा सेकंड, the intersection set of ray PQ and ray RP is ray, सांगा ते ब्ल्यू आणि रेड दोन्ही दिसणार, is ray PQ. थर्ड क्वेश्चन, write the union of रे पी क्यू अँड रे क्यू आर. बघा रे पी क्यू इथून सुरू झालं, रे पी क्यू या बाजूला इन्फायनाइट एक्सटेंड होणार, इन्फायनाइट. आणि दुसरा काय विचारलं त्यांनी, रे क्यू आर म्हणजे इथून सुरू होणार आणि या बाजूला इन्फायनाइट एक्सटेंड होणार, या बाजूला. माझा विचार करा, हे बघा, पी पासून स्टार्ट, इकडे इन्फायनाइट, क्यू पासून स्टार्ट, इकडे इन्फायनाइट. यांचं युनियन काय? युनियन दोन्ही बाजूला इन्फायनाइट होणार की नाही? युनियन. काय विचारलेलं नाही, व्हॉट इज द युनियन सेट ऑफ रे पी क्यू अँड रे क्यू आर. हे बघा, रे पी क्यू म्हणजे इथून स्टार्ट, इथून, आणि या बाजूला इन्फायनाइट, हा झाला रे पी क्यू. आता रे दुसरं नाव काय त्याचं? रे क्यू आर. हा, क्यू पासून स्टार्ट होणार इथून, आणि आर म्हणजे या बाजूला इन्फायनाइट एक्सटेंड होणार. मग दोन्ही बाजूला इन्फायनाइट एक्सटेंड होणार, यांचं युनियन तुम्हाला पाहिजे, तर ही लाईन असणार आहे, ही पूर्ण लाईन. त्या लाईनचं नाव तुम्ही लाईन पी क्यू द्या किंवा लाईन क्यू टी द्या, जे तुम्हाला हवं ते द्या. मग आन्सर बघा, द युनियन ऑफ ray PQ and ray QR is line PQ किंवा line QT. line PQ किंवा line QT. नेक्स्ट क्वेश्चन त्यातला, स्टेट द रेज ऑफ विच सेगमेंट QR is a subset. सेगमेंट QR म्हणजे एवढा पार्ट आहे. सेगमेंट QR ज्याचा सबसेट आहे, अशा रेची नावं तुम्हाला पाहिजेत. म्हणजे त्याच्यापेक्षा मोठे रे सांगायचे, त्याच्यात QR दिसला पाहिजे तुम्हाला, सॉरी कोड दिसला पाहिजे. स्टेट द रे ऑफ विच सेगमेंट QR माहित आहे, सेगमेंट QR ज्याचा सबसेट आहे असे तुम्हाला रेस पाहिजे. बघा, segment QR is a subset of रे. बघा, QR ज्याचा सबसेट आहे असे रेस कोणते कोणते आहेत बघा. रे QT ऑफ रे QT. ठीक आहे. त्यानंतर हे झालं याचा सबसेट आहे कोण? QR.
आता रे रे टी क्यू तिकडे जाणार रे बघा, टी पासून क्यू पर्यंत, त्याच्यात हा पार्ट येणार की नाही बघा, हा रे टी क्यू. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, रे एस पासून सुरू होऊन तिकडे जाणार, रे एस क्यू, रे एस क्यू इन्फायनाइटली एक्सटेंड. तसंच रे आर क्यू बघा, रे आर क्यू आर पासून सुरू होणार, रे आर क्यू. या सगळ्या रेचा हा क्यू आर हा काय असणार तुमचा सबसेट आहे. क्यू आर हा काय तुमचा सब, काही नाही, फक्त मी सांगितलं रे वरती बोट ठेवून बघायचं, रे एस क्यू, एस ला स्टार्ट होणार, क्यू कडे इन्फायनाइट जाणार, मग त्याचा सबसेट आहे की सांगा क्यू आर. बस एवढं बघा. ऍक्च्युअली एखादा आन्सर सफिशियंट आहे, मी 3-4 आन्सर्स तुम्हाला लिहून दाखवले, एक आन्सर लिहिलं तरी चालतं. 5th क्वेश्चन काय विचारला बघा, राईट द पेअर ऑफ अपोजिट रेज विथ कॉमन एंड पॉइंट आर. असे रेज सांगा, अपोजिट रेज की ज्यांचा कॉमन एंड पॉइंट काय सांगा आर आहे, म्हणजे आर पासून स्टार्ट होणारे अपोजिट रेज तुम्हाला पाहिजे. बघा, रे आर टी आणि रे आर क्यू हे दोन अपोजिट रेज आहेत. रे रे आर टी अँड रे रे आर क्यू आर opposite rays, opposite rays. त्यानंतर त्यातला 6th क्वेश्चन, राइट एनी टू रेज विथ कॉमन पॉइंट, एनी टू रेज, इथं अपोजिट रेज शब्द नाही बरं का, एनी टू रेज विथ कॉमन एंड पॉइंट एस. कोणतेही दोन रेज पाहिजेत की ज्यांचा एंड पॉइंट एस पाहिजे, म्हणजे थोडक्यात एस पासून सुरू होणारे रेज ते अपोजिटच पाहिजे असं नाही. बघा, रे एस टी अँड रे एस आर सांगा, किंवा एस पी सांगा, किंवा एस क्यू सांगा, एंड पॉइंट असा एस पाहिजे. बघा आन्सर आहे रे रे एस टी अँड रे एस टी अँड रे एस आर लिहा, रे एस आर किंवा रे एस पी लिहा किंवा रे एस क्यू लिहा, आर the two rays with common end point, S. त्यानंतरचा त्यातला लास्ट क्वेश्चन बघा आता, राइट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे एस पी आणि रे एस टी. बघा, रे एस पी म्हणजे इथून सुरू होणार आणि इकडे इन्फायनाइट, रे एस पी, आणि रे एस टी म्हणजे इथून सुरू होणार आणि इकडे इन्फायनाइट. या दोघांमध्ये तुम्हाला कॉमन इंटरसेक्शन विचारले. तुम्हाला इंटरसेक्शन काय होणार सांगा परत बघा, रे एस पी म्हणजे इथून स्टार्ट होणार आणि या बाजूला इन्फायनाइट, रे एस टी इथून स्टार्ट होणार या बाजूला इन्फायनाइट. ह्यांच्यात कॉमन तुम्हाला फक्त हा एस पॉइंट मिळाला. काय मिळाला सांगा तुम्हाला, फक्त एस पॉइंट. मग त्याचा आन्सर आहे, लास्ट क्वेश्चनचा आन्सर आहे, व्हॉट इज द इंटरसेक्शन सेट ऑफ रे एस पी अँड रे एस टी. मग इंटरसेक्शन ऑफ रे एस पी अँड रे एस टी इज पॉइंट एस. हे तुमचं काय असणार आहे, फायनल आन्सर असणार आहे. ओके, नाउ क्वेश्चन नंबर 6, आन्सर द क्वेश्चन्स विथ द हेल्प ऑफ द फिगर 1.14. ही तुम्हाला फिगर दिलेली नंबर लाईन, त्याच्यावरती काही पॉइंट्स आहेत आर यू क्यू एल पी वगैरे वगैरे, आणि मध्ये मध्ये काही नंबर्स देखील दिले तुम्हाला. काही नंबर जरी असले इथं मिसिंग असले तरी आपण स्वतः ते लिहू शकतो. उदाहरणार्थ बघा, इथं 0 आहे म्हणजे इथं 1 असला पाहिजे, इथं 1, मग पुढे 2 आहे, इथं 3 असला पाहिजे, हा 4 आहे, हा 5 असला पाहिजे, किंवा इकडं -1 असलं पाहिजे, -3 असलं पाहिजे, -4, इथं -5 असलं पाहिजे. हे असे मधले पॉइंट्स आहेत, ते मी लिहिले. ठीक आहे. आता काय क्वेश्चन आहे बघा, फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला त्यांनी काय विचारलं बघा,
State the points which are equidistant from point B. State the points which are equidistant from point B. म्हणजे B पासून इक्वल डिस्टन्सवर असणारे पॉइंट्स कोणते कोणते असं विचारले. आता मला एका साध्या प्रश्नाचा आन्सर द्या. तुम्हाला तर डायरेक्ट डिस्टन्स नंबर लाईनवर काढता आलं पाहिजे. हे बघा, मला सांगा B पासून C चं डिस्टन्स किती आहे. तुम्ही लार्जेस्ट कोऑर्डिनेट मधून लहान मायनस करायचं. म्हणजे B पासून C जेवढ्या अंतरावर आहे तेवढाच B पासून A ने सांगा. हे बघा, B to C डिस्टन्स 2 युनिट्स आहे. लार्जेस्ट मायनस स्मॉलेस्ट 4 minus 2 आणि B to A डिस्टन्स देखील 2 युनिट्स आहे. कारण 0 आणि 2 यातला मोठा कोण सांगा. 2. लार्जेस्ट मायनस स्मॉलेस्ट म्हणजे B पासून C जेवढ्या डिस्टन्सवर आहे तेवढ्याच डिस्टन्सवर कोण आहे सांगा. A आहे. ठीक आहे. आता बघा, B पासून D किती अंतरावर आहे सांगा. B पासून D किती अंतरावर आहे सांगा. तर B to D डिस्टन्स पाहिजे असेल तर लार्जेस्ट मायनस स्मॉलेस्ट म्हणजे 6 minus 2 म्हणजे 4 आहे. BD डिस्टन्स किती आहे. 4 आहे. आता मला सांगा B to P डिस्टन्स किती आहे. बघा, B to P हे डिस्टन्स किती आहे. बघा, B to P हे लार्जेस्ट मायनस स्मॉलेस्ट म्हणजे 2 minus 2 म्हणजे प्लस 2 होतील. मायनस प्लस 2 म्हणजे 2 + 2 4 होईल. म्हणजे B to P डिस्टन्स देखील किती आहे सांगा. 4 आहे. ठीक आहे. म्हणजे B पासून जेवढ्या डिस्टन्सवर C आहे तेवढ्याच डिस्टन्सवर A आहे. तसंच B पासून जेवढ्या डिस्टन्सवर D आहे तेवढ्याच डिस्टन्सवर P आहे. आणि आपला पहिला प्रश्न आहे, स्टेट द पॉइंट्स विच आर इक्विडिस्टंट फ्रॉम पॉइंट B. आन्सर, द पॉइंट्स which are equidistant, DISTANT spelling need word, which are equidistant from point B are त्याचे पेयर मध्ये लिहायचे. R ब्रॅकेट मध्ये C and A, C and A दोन पॉइंट्स B पासून इक्विडिस्टंट आहे. आणि D and P, D आणि P हे दोघं देखील काय आहेत. इक्विडिस्टंट आहे असा त्याचा अर्थ आहे. लक्षात आलं. सेकंड क्वेश्चन बघा, राईट अ पेअर ऑफ पॉइंट्स इक्विडिस्टंट फ्रॉम Q. Q पासून इक्विडिस्टंट असणारे एक पेअर लिहा म्हणून सांगितले. Q पासून इक्विडिस्टंट असणारे. आता बघा, मला सांगा Q पासून L जेवढ्या डिस्टन्सवर आहे तेवढ्याच डिस्टन्सवर U पण आहे की सांगा. हे डिस्टन्स 1 युनिट आहे. आता हे कसं ओळखायचं. लार्जेस्ट कोऑर्डिनेट मायनस स्मॉलेस्ट कोऑर्डिनेट. -3 -4 म्हणजे Q to L जेवढं डिस्टन्स आहे, Q पासून L चं डिस्टन्स जेवढं आहे तेवढंच Q पासून U चं डिस्टन्स आहे. QU. इव्हन Q पासून P जेवढ्या डिस्टन्सवर आहे, P डिस्टन्सवर आहे तेवढाच Q पासून R पण आहे की बघा. Q पासून R तुम्ही डिस्टन्स असं कॅल्क्युलेट करा. बघा, QP लार्जेस्ट कोऑर्डिनेट मायनस स्मॉलेस्ट कोऑर्डिनेट -2 -4 किती येतं बघा. आणि डिस्टन्स QR करा. लार्जेस्ट कोऑर्डिनेट मायनस स्मॉलेस्ट कोऑर्डिनेट -4 -6 म्हणजे पुन्हा 2 युनिट्स. म्हणजे हे दोन पेअर्स आहेत. ह्याच्यासारखेच आन्सर लिहायचं. खरं तर त्यांनी एकच विचारलंय पण मी आन्सर त्यांनी 1 पेअर असं विचारलं. राईट, 1 पेअर असं विचारलेलं आहे. ठीक आहे. मला द पॉइंट्स विच आर इक्विडिस्टंट फ्रॉम पॉइंट Q R ब्रॅकेट मध्ये L and U, P and R. आता त्यातला थर्ड क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन मध्ये तुम्हाला त्यांनी 4 डिस्टन्सेस विचारलेत. डिस्टन्स UV, डिस्टन्स PC, डिस्टन्स UL असे काही तुम्हाला डिस्टन्सेस तुम्हाला त्यांनी विचारलेत. ठीक आहे. मी त्यातलं एखादं करून दाखवणार कारण आता डिस्टन्सेस खूप दाखवलेत तुम्हाला. पहिलं बघा,
समजा आपल्याला डिस्टन्स UV विचारलंय, थर्ड मधला फर्स्ट हा डिस्टन्स काय विचारलंय आपल्याला, UV विचारलंय. ठीक आहे. मग U चा कोऑर्डिनेट काय, V चा कोऑर्डिनेट काय, आणि मग दोघातला डिफरन्स म्हणजेच लार्जेस्ट मायनस स्मॉलेस्ट म्हणजे डिस्टन्स. बरं, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट, हा कोण आहे आपला U. सांगा U चा कोऑर्डिनेट इथे बघा -5. पुढं कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट V, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट V इथे 5. मग आता यातला मोठा कोण +5 आणि लहान कोण -5. आपल्याला डिस्टन्स UV पाहिजे. therefore distance UV equals largest coordinate 5 minus smallest coordinate म्हणजे -5. म्हणजे 5 minus +5, फायनल आन्सर 10 युनिट्स. म्हणजे डिस्टन्स UV इक्वल्स किती आला सांगा, 10 युनिट्स. ठीक आहे. आता त्याच्यानंतर असेच तुम्हाला डिस्टन्स PC, डिस्टन्स VB आणि डिस्टन्स UL तुम्हाला विचारले. आता हे तुम्ही स्वतः कॅल्क्युलेट करू शकता. डिस्टन्स PC पाहिजे असेल तर P बघा आणि C बघा. P चा कोऑर्डिनेट लिहा, C चा कोऑर्डिनेट लिहा. कोण मोठा आहे 4, त्यातून लहान कोऑर्डिनेट मायनस करा, मिळून जाईल. या प्रकारे उरलेले सगळे डिस्टन्सेस तुम्ही कॅल्क्युलेट करा. आपला एक्सरसाइज किंवा प्रॅक्टिस सेट 1.2 संपलेला आहे. ओके.